सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज स्वामींच्या प्रसादासाठी केलेले मऊ, खमंग आणि तोंडात विरघळणारे हे बेसन लाडू पहा, किती मऊ आणि तोंडात विरघळणारे झाले आहेत। त्यांचा खूप आवडीचा प्रसाद आहे। चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करू। तर इथे मी 1 वाटी बेसन, अर्धी वाटी पिठी साखर आणि अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे। एवढ्या साहित्यात आपण बेसन लाडू करणार आहोत। आधी इथं कोरडंच बेसन भाजून घ्यायचं आहे आणि लागेल तसं वरून आपल्याला तूप घालत राहायचं आहे। आता इथे थोडं बेसनाचा कलर चेंज झाला तर इथे आपण थोडंसं अर्ध तूप आधी घालून घेणार आहे। मग छान बेसन खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं। नंतर लागेल तसं अजून वरून तूप ॲड करा। नंतर मंद आचेवर छान खमंग होईपर्यंत इथं बेसन भाजून घेतलं। यात एक अर्धा चमचा मी वेलची पूड घालून घेतलेली आहे। नंतर इथं मी शेगडी बंद करून पिठी साखर केलेली होती ती घालून घेतलेली आहे। आता मिश्रण थोडं कोरडं वाटते म्हणून आणखी मी इथे सगळं तूप घालून घेतलं। तूप घातल्यानंतर मिश्रण थंड होण्यासाठी मी ताटामध्ये काढून घेतलं। आता इथे मिश्रण थोडंसं थंड झालेलं आहे, तोपर्यंत याचे लाडू वळून घेऊया आपण। सुंदर छोटे छोटे गोल आकाराचे इथे मी लाडू वळून घेत आहे। हे पहा, अगदी झटपट तयार होत आहेत, वळायला एकदम छान आणि सोपे आहेत। हे पहा, हे लाडू किती सुंदर मऊ आणि खमंग झालेले आहेत। स्वामींच्या प्रसादासाठी अगदी परफेक्ट असे खमंग बेसनचे लाडू तयार आहेत इथे। रेसिपी आवडली असेल तर तुम्ही देखील अशा पद्धतीने ही रेसिपी करून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वांना श्री स्वामी समर्थ।